ओम नमः शिवाय. मित्र हो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये शिवलेला अमृत ग्रंथातील 6वा अध्याय बघणार आहोत. त्यामुळे मित्र हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यवर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एक कन्या होती. जन्मपत्रिकेवर ती दीर्घकाळ राज्य सौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती. मग मैत्रिणीने तिला सोमवार व्रत करण्यास सांगितले आणि तुझ्यावर कितीही मोठे दुःख ओढवले तरी हे व्रत सोडायचे नाही. त्यानंतर नैषत्यराज नळ याचा पुत्र इंद्रसेन यांचा पुत्र चित्रांगद यांच्यासोबत सीमंतिनीचा विवाह झाला. 4 दिवस विवाह सोहळा झाला. राजाने अपार धन सैन्य दिले. एक दिवस चित्रांगद आपले सैन्य घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. राजपुत्र अरण्यात फार थकला व अंगाला घाम आला, शरीर तापले. तो नावेत बसून यमुना नदीत उतरले. यमुना नदीचे पाणी खोल होते. त्या पाण्याचा अंत कोणी घेतला नव्हता. एकाएकी वारा सुटला व नौका डळमळू लागली. नाव हाकणारे नौका बुडाली म्हणून आक्रोश करू लागले. एकच आकांत झाला. तीरावर अपार सेना होती. सीमंतिनीच्या दुःखाला पारावार राहिला नाही. चित्रांगदाचे पाठीराखे वीर आकांत करीत होते. सीमंतिनी आपल्या मातेसोबत धावत आली. कोणी कोणास सावरत नव्हते. सीमंतिनी जमिनीवर पडली. माता पिता तिला सावरत होते. तिच्या गळ्याला मिठी मारून आक्रोश करीत होते. नगरातील सर्व लोक दुःखात पडले होते. प्रधानांनी सहपरिवारासह चित्रवर्मा व सीमंतिनी यांना नगरीत घेऊन गेले. चित्रांगदाचे मातापिता लावण्यवती व इंद्रसेन आपल्या नगरात आले तेव्हा दुसऱ्या राजाने त्यांच्यावर स्वारी केली. त्याचे राज्य हिरावून घेतले व त्यांना बंदीत टाकले. इकडे सीमंतिनीचे व्रत सुरूच होते. सर्व भोग त्यागून विधियुक्त व्रत करीत होती. 3 वर्ष पूर्ण झाले होते. चित्रांगद यमुनेच्या डोहात बुडाला. नागकन्यांनी पाताळी नेला. तेथील नागभोवनातील लीला पाहून चित्रांगद तटस्थ झाला. तेथील नारी नागिन पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शंकिनी पाहिल्या. त्यांच्या अंगीचा सुवास 4 बाजूंनी सुटला होता. नवरत्नाचे खडे चौकडे पसरले होते. स्वर्ग सुखापेक्षा पाताळ भोवनीचे सुख चित्रांगदाला आवडत होते. पाताळीचा तक्षक नागराजा प्रसिद्ध होता. त्याच्यापुढे चित्रांगदाला उभे केले. साष्टांग नमस्कार करून चित्रांगदाची स्तुती केली. अशा निर्भयी राजपुत्राला पाहून तक्षक त्याला वर्तमान विचारू लागला. चित्रांगदाने जे जे घडले ते सर्व सांगितले. तेव्हा नागराज चित्रांगदाला म्हणाला, तुम्ही कोणत्या दैवताला बसता? तेव्हा चित्रांगदाने सांगितले की ज्याने प्रकृती पुरुष आपल्या इच्छेने निर्माण केली त्या शिवाला आम्ही बसतो. ज्याच्या मायेपासून 3 गुण म्हणजे रजतम सत्व निर्माण झाली. सत्वापासून विष्णू, रजापासून ब्रह्मदेव व तमापासून शिव, तो पुराण पुरुष आम्ही बसतो. असे चित्रांगदाने सांगितल्यावर तक्षक राजाने त्याला आलिंगन दिले. राजा म्हणाला, ज्या वस्तू देवाला सुद्धा दुर्लभ आहेत अशा वस्तू येथे सर्व आहे. तू येथेच माझ्याजवळ राहा. तेव्हा चित्रांगद राजाला म्हणाला, हे राजा, मी माझ्या मातापित्याला एकटाच आहे. त्यांना माझ्या भेटीची आस लागली असेल व मलाही त्यांच्या भेटीची आस लागली आहे. त्याच्या पोटी मी एकटाच आहे व माझी 14 वर्षाची पत्नी सीमंतिनी प्राण देईल. असे म्हणून राजपुत्राच्या डोळ्यात अश्रू आले. मला मातापित्याचे दर्शन कधी होईल असे वाटत होते. त्याच्या डोळ्यात प्राण उरला असेल तरी तुम्ही मला त्यांच्याकडे नेऊन घाला. असे म्हणून त्याने राजाची पाय धरली. तेव्हा तक्षक राजा प्रसन्न झाला. त्याने नागलोकातील अपार वस्तू 12,000 नागाचे बळ दिले आणि सांगितले, ज्यावेळेस तुझ्यावर संकट येईल तेव्हा माझे स्मरण कर, तेव्हा मी तुझ्याजवळ राहील. असे म्हणून तक्षकाने भूलोकावर दुर्लभ अशी रत्ने व दिव्य वस्त्र अलंकाराची मोठी पेटी राक्षसाच्या डोक्यावर दिली व त्याला पाताळाहून वर आणले. 3 वर्षे झाली होती. राजपुत्र चौकडे पाहत होता. तेवढ्यात त्याला स्नानासाठी सीमंतिनी नदीवर आलेली दिसली.
दोघे एकमेकाकडे आश्चर्याने पाहत होते. दिव्य रत्नजडित अलंकार चित्रांगदाच्या अंगावर दिसत होती. श्रीमंतीने भ्रमात पडली व विचार करू लागली. चित्रांगद क्षणोक्षणी तिला निहाळीत होता. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, कपाळाला कुंकू नव्हते, डोळ्यात अंजन नव्हते, तरीही ती एखाद्या रंभा उर्वशीसारखी दिसत होती. मग चित्रांगद तिच्याजवळ येऊन, तू कोणाची कोण आहे हे मला सर्व मुळापासून सांग. मग श्रीमंतीने आपल्या जन्मापासूनचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. श्रीमंतिनीच्या सख्यांनी राजपुत्राला सांगितले की आज 3 वर्षे झाली हिचा पती यमुनेच्या डोहात बुडाला व हिचे सासू सासरे शत्रूंनी बंदीखान्यात घातले, असा हिचा वृत्तांत आहे. ते ऐकून राजपुत्राच्या डोळ्यात अश्रू आले व तो खाली पाहू लागला. तेव्हा श्रीमंतिनीच्या सख्यांनी, आपण कोण, कोठून आलात हे वर्तमान आम्हाला सांगा. तेव्हा राजपुत्र म्हणाला, आम्ही सिद्धपुरीस आहोत. आम्ही जिथे जायचे चिंतले तेथे जातो. क्षणिक स्वर्गात, क्षणिक पाताळात आम्ही त्रिकाळज्ञानी आहोत. आम्हाला भूत भविष्य वर्तमान कळते. आमचे त्रिलोकी गमन आहे. मग त्याने श्रीमंतिनीचा हात धरून सांगितले की तुझा भ्रातार जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी भेट होईल. यात खोटे काहीच नाही. हे खोटे असल्यास महादेवाची शपथ घालतो आणि आजपासून तुझे ऐश्वर्य वाढत जाईल. ही गोष्ट कोणालाही सांगू नको. आता तुझे सासू सासरे यांना जाऊन सांगतो की तुमचा पुत्र येत आहे. मग राजपुत्र मनोवेगाने निज नगराबाहेर अरण्यात उतरला. नागाने मनुष्य वेश धरून त्याच्या शत्रूंना जाऊन सांगितले की 12,000 नागाचे बळ घेऊन चित्रांगद तुमच्यावर चालून येत आहे. आता तुम्ही कसे वाचाल? समस्त राजे भयभीत झाले व त्यांनी इंद्रसेन राजाला आणून सिंहासनावर स्थापन केले. चित्रांगद व श्रीमंतिनी विवाह सोहळा आनंदात पार पडला. त्यावेळी श्रीमंतिनीच्या पित्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केले. श्रीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्याचे सर्वतोपरी कल्याण झाले. अशा रीतीने हा अध्याय समाप्त. सदाशिवर्पणमस्तु. शिवम भवतु. शांती शांती. ओम नमो शिवाय. श्री शंकराय नमः. श्री साम सदाशिवाय नमः. शंकर पार्वती नमः. कैलासनाथाय नमः. रुद्राक्षाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव.